संध्याकाळी स्वयंपाकाच्या आधी ना जी कामं असतात ना ते कामाचं रुटीन मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं ना दळण मी दळून आणलेलं होतं. तेच मी डब्यामध्ये भरून ठेवलं आणि जिथल्या तिथं मी लगेच तो डब्बा ठेवून देत असते. आता पीठ भरायच्या अगोदरच ना पीठ माझ्याकडून हे सांडलं होतं. तर त्यानंतर रोजच मी ना तिन्ही सांजेच्या अगोदर ना हे झाडू मारून घेत असते. अख्खं सगळंच घरच मी झाडून घेते कारण की सकाळी झाडू मारलेला असतो ते डायरेक्ट ना मग मी संध्याकाळीच मी झाडू मारत असते. झाडू वगैरे मारून घेतला आणि बराच टाईम लागतो अशा छोट्या मोठ्या कामासाठी. ते झाल्यानंतर आपले जे सकाळचे भांडे घासलेले असतात ते लगेच मी ना सुकलेले असतात ना ट्रॉलीमध्ये मी लगेच ते मांडून घेते. हे संध्याकाळचं माझं रोजचं रुटीन आहे. स्वयंपाकाच्या अगोदर ही जर कामं केली ना नंतर मग नुसता स्वयंपाक करायला ना जास्त टाईम लागत नाही. म्हणून ना लवकरच मी ना संध्याकाळी ना स्वयंपाकाला लागत असते. स्वयंपाकाला म्हणजेच ही छोटी मोठी कामं करायसाठी. तर इथे जे भांडे काचेचे वगैरे आहेत ते सुद्धा मी मांडून घेतली आणि जिथल्या तिथे सगळी भांडी ठेवली ना मग आपल्यालाही सापडली जातात आणि जास्त घरातही पसाराही होत नाही. त्यानंतर ग्रीन टी वगैरे घेतला. आता ग्रीन टी हे ना तुम्हाला माहीतच असेल, छान असं ना मी गॅलरीमध्ये उभा राहूनच मी हा ग्रीन टी घेत असते. कारण की रोज संध्याकाळी 15 मिनटं तरी मी गॅलरीमध्ये उभा राहते. छान मोकळी हवा घेते. बघा आपला जो सूर्यास्त जो होतो ना तो सुद्धा मी बघत असते. दिसत नाही परंतु बाहेर उभा राहून ना मी त्याचा ना नक्कीच आनंद मात्र घेत असते. ग्रीन टी घेतला आणि त्यानंतर लगेच मग मी किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला लागत असते. चला बाय.